श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळाला कृतिशील प्रतिसाद देण्यासाठी कोरोना काळातील कविता वाचन हा उपक्रम राबवण्यात आला होता। मला आनंदाने या ठिकाणी सांगावं वाटतं की या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील 52 कवींनी सहभाग नोंदवला होता आणि या 52 कवींनी आपल्या नावाजलेल्या वेगवेगळ्या कविता या ठिकाणी सादर केल्या। जवळपास एकंदरीत या कविता वाचनामध्ये 150 कविता या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या होत्या आणि या कवितेला महाराष्ट्रभरातून मिळालेला प्रतिसाद यामुळे या कवितांच्या नंतर आम्हाला आणखी एक उपक्रम राबवणे गरजेचे ठरले। या उपक्रमानंतर आम्ही कोरोना काळातील कविता वाचनाची साथ आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत। मी ओमकुमार कृष्णराव कवाळे या उपक्रमामध्ये मला आवडलेल्या 3 कवींच्या कविता या ठिकाणी सादर करणार आहे। या कोरोना काळातील कविता वाचनाच्या उपक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव तसेच सर्व पदाधिकारी यांची प्रेरणा तर यशवंत महाविद्यालयाचे तंत्रस्नेही प्राचार्य डॉक्टर जी.एन. शिंदे सर यांचे सततचे पाठबळ आणि मराठी विभाग यशवंत महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद आणि विश्वाधार देशमुख सर यांची सततची मेहनत यामुळे हा उपक्रम यशस्वी होऊ शकला। या उपक्रमामध्ये ज्या 52 कवींनी सहभाग नोंदवला होता त्यांच्या या कविता संपूर्ण महाराष्ट्रभर नावाजल्या आणि त्यामुळे आम्ही कविता म्हणजे काय किंवा कविता कशाला म्हणतात याच्या शोधात लागलो आणि मला कविता म्हणजे काय किंवा कविता कशाला म्हणतात हे कशा पद्धतीने समजले हे या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, कविता ऐकताना किंवा कविता अनुभवताना अनेक मनात प्रश्न निर्माण होत असतात। तशाच पद्धतीने माझ्याही मनामध्ये कवितेबद्दल अनेक प्रश्न, अनेक शंका, अनेक समस्या निर्माण होत गेल्या आणि याच्या शोधात मी जेव्हा पडलो तेव्हा नेमकं कविता कशाला म्हणतात हे माझ्या आकलनाला ज्या पद्धतीने आलं त्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी कविता हे प्रारंभी शिक्षण घेत असताना सुद्धा शिकल्या होत्या, पण तेव्हाच्या कविता हे फक्त गुण मिळवण्या एवढ्या मर्यादित होत्या, पास होण्यापुरत्या कविता शिकल्या जात होत्या। पण यानंतरच्या कविता माणसाला स्वतःचा शोध घेण्यासाठी किंवा माणसाला त्या कवितेमध्ये काय आहे हे शोधण्यासाठी त्या ठिकाणी माणसाचं मनाचे वळण त्या ठिकाणी निर्माण करतात आणि कवितेमध्ये काय असतं या ठिकाणी मला वाटतं तर मायेचं मातृत्व, बापाचं कर्तृत्व आणि युवकांचं नेतृत्व हे सर्व काही या कवितेमध्ये लपलेलं असतं असं मला वाटतं। याच्याही पलीकडे कवितेमध्ये शेतकऱ्याची व्यथा, मजूर कष्टकऱ्याचा माथा, सर्वसामान्याची गाथा आणि राजकारण्याची सत्ता कविता मध्ये कवी लपवून ठेवतो। एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मनामध्ये तुमच्या निर्माण झाला असेल की लपवून ठेवतो म्हणजे काय? मित्रांनो, एका गोष्टीचा खुलासा या ठिकाणी आवर्जून करावा असं वाटतं की एखादी कविता अशा प्रकारची असते की ती कविता एकदा ऐकल्यानंतर आपल्याला समजत नाही तर ती कविता समजण्यासाठी ती आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावी लागते आणि ती कविता आपल्याला समजते। एकतर कविता ही पुन्हा पुन्हा ऐकावी लागते, नाहीतर ती कविता समजण्यासाठी त्या व्यक्तीने कवी मनाचे झाले पाहिजे, तेव्हा ही कविता आपल्याला चांगल्या पद्धतीने समजू शकते असं मला या ठिकाणी वाटतं। आणि त्यानंतर मी या ठिकाणी मला आवडलेल्या 3 कवींच्या कविता या ठिकाणी सादर करणार आहे। मी निवडलेले 3 कवी आहेत। पहिले कवी देविदास फुलारी सर नांदेड, दुसऱ्या कवयित्री सारिका उबाळे परळकर मॅडम अमरावती आणि तिसरे कवी आहेत गेनू गोपीनाथ शिंदे सर। त्यातील पहिले जे कवी आहेत देविदास फुलारी सर यांचा मी अल्प परिचय करून देतो। तत्पूर्वी एका गोष्टीचा खुलासा या ठिकाणी मी करतो की आपण सर्वांनी ज्या कोरोना काळातील कविता वाचन आहेत या कविता ऐकल्यात हे मला माहित आहे आणि या कवितामध्ये महाराष्ट्रातील नामांकित असे जे सूत्रसंचालक आहेत, जे निवेदक आहेत अशा सरांनी म्हणजे विश्वाधार सरांनी या ठिकाणी निवेदन केलंय आणि
त्या कवींचा परिचय करून दिला। त्यामुळे माझ्याकडे त्यांच्यापेक्षा वेगळा परिचय असूच शकत नाही, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। आणि देविदास भाऊराव फुलारी सर यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील गोरठा या ठिकाणी झाला। सर दूरसंचार जिल्हा महाव्यवस्थापक कार्यालय नांदेड या ठिकाणी कार्यरत होते। नांदेड मधील एक मोठे साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे। 5 आर्यांचे चाक ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे। कविता क्रांतीच्या हा त्यांचा नावाजलेला कविता संग्रह आहे। देश जोडण्याचा खेळ ही किशोर कादंबरी त्यांच्या नावाने आहे। तर फुलपाखरांचे गाव हे बाल कविता संग्रह त्यांनी या ठिकाणी लिहिलेले आहे। अपंगाचे शिक्षण बालकथा हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी अधोरेखित करण्याचं काम केलेलं आहे। मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून सरांबद्दल सांगू इच्छितो की जे काही मराठीमधील साहित्य परिषदा झाल्यात किंवा वेगवेगळ्या मराठीच्या वेगवेगळ्या कार्यक्रम झाले, त्यामध्ये मोठमोठ्या पदावर सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते। सरांना BSNLच्या वतीने जो सन्माननीय व्यक्तीस देणारा पुरस्कार असतो तो 2004 साली देऊन सरांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सरांनी जी कविता सादर केली त्यापैकी मला आवडलेली कविता आहे सृष्टी कात तर सोडत नसेल ना। या कवितेचा अर्थ मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। हे खरं आहे, शाश्वत काहीच नसतं, आज सर्व दूर आरपार पसरलेली निराशा सुद्धा। मित्रांनो, सृष्टी कात तर सोडत नसेल या कवितेची पहिलीच ओळ आहे शाश्वत काहीच नसतं। कारण का, कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी असत नसते। त्यामुळं कोरोना काळावर कविता करणं हे म्हणजे सरांचं मन म्हणजे कवी किती दूरवर विचार करू शकतो। तत्कालीन परिस्थितीवर सरांनी कविता केली आणि या कवितेमध्ये सरांनी सांगितलेलं आहे की शाश्वत काहीच नसतं। कोरोना काळ आज आला पण उद्या तो बदलू शकतो आणि आज जे देशामध्ये आणि जगामध्ये जी निराशा निर्माण झाली ती निराशा दूर होऊ शकतो। सरांनी पुढे या कवितेमध्ये सांगितले की बाबा, हे कोरोना जेव्हापासून आलेला आहे तेव्हापासून खास करून खेडेगावामध्ये असणारा जो त्यांचा सरपंच असतो, जो मुखिया असतो, गावातील सर्वसामान्य लोकांसोबत कशा पद्धतीने वागत आहे, खास करून गावामधील जे मजूर आहेत, जे बाहेर शहरामध्ये कामाला गेले होते, ते गावामध्ये परतल्यानंतर त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय अत्याचार केला जात आहे हे या ठिकाणी सरांनी सांगितलंय। दुसरी गोष्ट सरांनी या ठिकाणी या कवितेमध्ये सांगितलेली आहे की कामावरून हाकलून दिलेले मजूर, हातावर पोट असलेले मजूर मजल दर मजल करत गावाकडे येतात। तुम्हाला माहित आहे, कोरोना सारखा रोग जेव्हा आपल्या देशामध्ये पसरत होता तेव्हा मोठमोठ्या शहरामधील मजूर त्या शहरांना रामराम ठोकून आपल्या गावाकडे जात होते आणि ते कसल्याच प्रकारचे आपल्या पोटाला भाकरी मिळेल की नाही किंवा आपल्याला गाडी मिळेल की नाही याच्या चिंतेत नव्हते, तर ते हजारो किलोमीटर पायी प्रवास करण्यासाठी सुद्धा तत्पर होते आणि त्या ठिकाणी ते निघालेले सुद्धा होते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि सर पुढे सांगतात की एवढ्यात कुणाचा तरी संदेश येतो, कुणीतरी जवळच गेलेलं असतं, जावंच लागेल मला अंत्यविधीला, मरणदारी आणि तोरणदारी जावंच लागतं ना, काही संस्कार झाले आहेत ना आपल्यावर, असंही सर या आपल्या कवितेमध्ये सांगतात। सर सांगतात की या कोरोना सारख्या महामारीमुळे देशामध्ये जी परिस्थिती झाली त्याच्या पलीकडे तर आपण घरामध्ये बसलेलोच आहोत, पण जे आपल्याला संदेश आला की आपल्या पाहुण्यामधील कोणीतरी मरण पावलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जाणे गरजेचं असतं। कारण का आपल्यावर अशा पद्धतीने संस्कार असतात की एखाद्या लग्नाच्या ठिकाणी आणि एखाद्या अंत्यविधीच्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे, पण अंत्यविधीला जाण्यासाठी आपण जेव्हा निघतो तेव्हा आपल्या घराच्या बाहेर एक लक्ष्मण रेषा मारून ठेवलेली आहे। ती लक्ष्मण रेषा म्हणजे आपण लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आहोत, आपल्याला कसल्याच पद्धतीने बाहेर निघता येत नाही, अशा प्रकारचं या ठिकाणी वर्णन सरांनी कवितेमध्ये केलेलं आहे। आणि सर त्याही पलीकडे सांगतात की आपण फक्त ध्येय धरण्याचा आपण एक समज करत आहोत
किंवा आपलं चारित्र्य आपण निष्कलंकित आहे असं करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि या सगळ्या गोष्टी आपल्या समोर प्रश्न निर्माण करत आहेत। आणि सर सगळ्यात शेवटच्या ओळीमध्ये असं सांगतात की मी विचार करतोय सृष्टी एक दिवा लावून अंधार दूर लावण्याचा तर प्रयत्न करत नसेल का, सृष्टी कात तर सोडत नसेल। तुम्हाला मित्रांनो आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटतं की सृष्टी कात तर सोडत नसेल म्हणजे साप हा जो प्राणी असतो आपल्या अंगाला पुनर्जीवन मिळवण्यासाठी कात सोडत असतं आणि तशाच पद्धतीने जग सुद्धा हे आपल्याला एक कोरोना सारख्या महामारीतून कात तर सोडत नसेल असं या ठिकाणी सांगण्याचं काम या ठिकाणी आपले पहिले कवी देविदास फुलारी सर यांनी या ठिकाणी केलेलं आहे। मी निवडलेल्या दुसऱ्या कवयित्री आहेत सारिका उबाळे परळकर मॅडम अमरावती। मॅडमचा मी अल्प परिचय करून देतो। मॅडम हे सहाय्यक शिक्षिका आहेत। त्यांनी 2 कविता संग्रह प्रकाशित केलेले आहेत। त्यातील पहिले कविता संग्रह आहे कूस। मॅडमला या कविता संग्रहामुळे अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। त्यातील काही पुरस्कार या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो। पद्मश्री नारायण सुर्वे पुरस्काराने मॅडमना सन्मानित करण्यात आलेला आहे। तसेच साहित्यरत्न सांगली प्रतिष्ठानतर्फे सुद्धा मॅडमला सन्मानित करण्यात आलेला आहे। शब्दशक्ती साहित्य सन्मान अमरावती या पुरस्काराने सुद्धा मॅडमला सन्मानित करण्यात आलेले आहे। अशा वेगवेगळ्या एकंदरीत 10 पुरस्काराने मॅडमला सन्मानित करण्यात आलेले आहे। स्त्री मनाचा सशक्त कल्लोळ व्यक्त करणारी पहिली कवयित्री असंही मॅडमचा उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो। एवढंच नाही तर आत्मनिर्भरतेचा धडा अगोदर पासून स्त्रियांच्या मनावर बिंबवणारी कवयित्री असंही या ठिकाणी मॅडमचा उल्लेख मला या ठिकाणी करावा वाटतो। मॅडमने एकंदरीत या कविता वाचनामध्ये 4 कविता सादर केलेल्या आहेत। त्यातील मी जी कविता तुमच्या समोर मांडणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे सुचिरभूत। कवितेचे बोल आहेत भल्या पहाटे उठून कामाला लागतात बाया, घर झाडतात अंगण झाडतात, पाणी शिंपतात फरशा पुसतात, रांगोळी काढतात, सुचिरभूत शीर्षनात होऊन देवपूजेसाठी फुले आणायला जातात बाया, आजूबाजूला एकमेकांच्या अंगणाशी कामाशी स्पर्धा करतात बाया। मित्रांनो मॅडमने या सुचिरभूत या कवितेमध्ये स्त्रियांच्या दैनंदिन कामाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। पहाटे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे जे काही स्त्रिया काम करत असतात त्या कामाचा उल्लेख या ठिकाणी केला। पण फक्त काम करून स्त्रिया थांबत नाही तर निर्मळ अंतकरणाने स्वच्छ मनाने ते काय करतात देवपूजा सुद्धा करतात असंही या ठिकाणी सांगितलं। पण त्या देवपूजा करण्यासाठी जी फुलं लागतात ते फुलं इतर स्त्रियांच्या अंगणामध्ये जे झाड असतं त्या झाडाची फुलं आणण्यासाठी जातात आणि त्या स्त्रियांनी केलेलं काम असेल त्या स्त्रियांनी त्यांनी केलेलं इतर काम असतील यासोबत आपल्या कामाची तुलना करतात आणि त्या स्पर्धा करण्याची या ठिकाणी एक उल्लेख या ठिकाणी मॅडमने केलेला आहे। आणि एवढंच नाही तर जे स्त्रिया मॉर्निंग वॉकला जातात किंवा जे स्त्रिया काम सोडून पेपर वाचतात पुस्तके वाचतात किंवा काम न करता जे साहित्याच्या गोष्टी आहेत ते करतात त्या स्त्रिया इतर स्त्रियांच्या मनाने आळशी आहेत असं इतर स्त्रियांना वाटतं। पण मॅडम या ठिकाणी सांगतात की त्या स्त्रिया आधुनिकतेबरोबर जगत आहेत, त्या स्त्रिया जगाबरोबर चालत आहेत असं या ठिकाणी मॅडम सांगतात। आणि मॅडमने स्त्रियांनी आता आत्मनिर्भर झालं पाहिजे असं आपल्या या कवितेमध्ये सांगितलेलं आहे। आणि पुढे मॅडम आपल्या शेवटच्या ओळीमध्ये सांगतात की पुरुषाचं पुरुष पण ठळक अधोरेखित करत राहतात, नव्या पिढीतील झिरपत राहतात बाई पण बाया। म्हणजे पुरुषाचं पुरुष पण आता अधोरेखित करण्याची वेळ नाही तर आपण त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन काम केलं पाहिजे, आपण त्यांच्या बरोबरीने काम केलं पाहिजे आणि बाईपणातून आता आपण बाहेर पडायला हवे। दोरीवरची कसरत सोडून पार्श्वनातून मुक्त होऊन आता आपण कसल्याही प्रकारचं बंधन न ठेवता आपण सगळ्या गोष्टीतून मुक्त होऊन आपण काय केलं पाहिजे आत्मनिर्भर झालं पाहिजे। आपण आता स्वतःची ओळख किंवा स्वतःची एक वेगळी ओळख आपण या ठिकाणी निर्माण केली पाहिजे आणि आपण आता स्वावलंबी
झालं पाहिजे असं या ठिकाणी मॅडमनं नमूद केलेलं आहे, असं मला या ठिकाणी या कवितेचा अर्थ समजलेला आहे। मी निवडलेले माझे तिसरे कवी आहेत गेनू गोपीनाथ शिंदे, औरंगाबाद। सर हे पेशाने उत्पादक अधिकारी म्हणून औरंगाबाद येथे कार्यरत आहेत। चक्रव्यूह, हुंदका, एक दुपारची गोष्ट, भगवंताचा प्रसाद अशी नावाजलेली पुस्तके सरांच्या नावाने प्रकाशित झालेली आहेत। बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात त्यांचा एक धडा सुद्धा आलेला आहे आणि कामगारांच्या कामाची जाणीव असणारा एक अधिकारी अशी सुद्धा सरांची ओळख या ठिकाणी मी सांगू इच्छितो। कथा असेल, बालकथा असेल, बालकविता असतील, कविता असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारात लिखाण करण्याचं काम या ठिकाणी सरांनी केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाल मनाला रिझवणारे कवी अशी ही सरांची ओळख या ठिकाणी मला सांगायची वाटते। सरांनी कोरोना काळातील कविता वाचनामध्ये मुंगी वाहून गेली ही एक कविता सादर केली होती। ह्या कवितेचा अर्थ या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ही बाल कविता आहे। या कवितेचे बोल आहेत, वाजून पुंगी म्हणारी मुंगी, होणार मी डायनासोर, सारेच ढेंगू माझ्या समोर, कुणाचाच चालणार नाही जोर। म्हणजे या कवितेमध्ये मुंगी आपली स्वतःची प्रशंसा करते आणि कशा पद्धतीने मी मोठी होणार आणि कशा पद्धतीने मी जंगलावर राज्य गाजवणार अशा प्रकारे या ठिकाणी या कवितेमध्ये सर आपले बोल सांगतात। त्यानंतर पुढे आहे, वाकून माना करतील सलाम, वाघ सिंह होतील गुलाम, मस्त खाऊन राहील झोपून, हत्ती कुडून होऊन अंग घेईल चोपून। म्हणजे या ठिकाणी कवी काय म्हणते, मला मुंगी काय म्हणते, मला सर्वजण या ठिकाणी काय करतील, वाकून मुजरा करतील। एवढंच नाही तर जो जंगलाचा राजा मानला जातो तो सिंह सुद्धा माझ्या समोर गुलाम म्हणून राहील। आणि एवढंच नाही तर मी हत्तीकडून अंग चोपून घेईल, अशा प्रकारचे या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढे ते सांगतात की मी जंगल राणी, शब्द माझा वाणी, भले भले येऊन भरतील माझ्या घरी पाणी। काय म्हणलेले आहे, जंगलाची राणी म्हणजे मी मुंगी आणि मी जे सांगेल तो अंतिम शब्द असेल आणि माझ्या पुढे कोणाचंच काही चालणार नाही। तर माझ्या पुढे काय करतील, सगळेच जे प्राणी आहेत ते या ठिकाणी पाणी भरतील, असं या ठिकाणी सरांनी आपल्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे। पुढे सर म्हणतात की घेईल असा चावा, मिळणार नाही कुठेच दुवा। जे मुंगीचं प्राणी ऐकणार नाही त्याला अशा पद्धतीने मी चावेल की त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा इलाज मिळणार नाही। आणि पुढे आपल्या कवितेचा शेवट करतावेळी ही बालकाला हसवणारी कविता म्हणून जी ओळखली जाते त्या शब्दाचे बोल या ठिकाणी सांगिततात, मुंगीच्या चावाने बाळाला आले रडू, आईला वाटले बाळाला औषध लागले कडू। ही बाळाला कविता सांगणारी एक आई सांगणारी एक कविता आहे। आणि या ठिकाणी आईला वाटतं की आपण जे औषध पाजवलेलं आहे ते कडू लागल्यामुळं बाळ रडत आहे, पण मुळात तसं नसतं। मुंगी चावल्यामुळं बाळ रडत असतं आणि रडून रडून बाळाने सुसू केली आणि पुरात मुंगीच वाहून गेली आणि शेवटी कसल्याच प्रकारचा ठाव ठिकाणा न लागल्यामुळे बाळ खूप खूप रडत राहिलं आणि शेवटी बाळाने सुसू केली आणि त्या सुसूच्या पुरामध्ये मुंगीच वाहून गेली। अशी लहान मुलांना हसवणारी ही एक कविता या ठिकाणी सरांनी सादर केलेली आहे। या 3 कवींच्या कविता या ठिकाणी मी सादर केलेल्या आहेत। मला प्राध्यापक विश्वाधारजी देशमुख सरांनी कविताच्या प्रतिसादामध्ये मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो। आणि या कवितेचा अर्थ दुसरा सुद्धा एक अर्थ निघू शकतो असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो। माझ्या मनाला आणि माझ्या आकलनाला जो अर्थ आलेला आहे
तो या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यापेक्षा वेगळा सुद्धा अर्थ तुम्ही काढू शकता। आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।